सगळ्यांनी हात वरती घ्या. ए पालक, काय तुम्ही साखरपुड्याला आलाय माझ्या? जरा हात खाली घ्या का पोरीनो. तुम्ही काय साखरपुड्याला आलाय? तुम्हाला पण नियम लागू आहे. चला हात वरती घ्या सगळ्याने. चला विचार मंचाचा सगळे. जो कोण जय जयकार मनापासून करणार नाही, येणाऱ्या एका तासात त्याच्या छातीत दुखणार आहे आणि गायब होणार आहे. ते येणारा एकदम आनंदानं जायचं, कारण आजचा विषय बाप समजावून घेताना हा विषय मी तुमच्या. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो 102 ताप अंगावर काढत तिनं सकाळी उठून शाळेसाठी मला डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही कुठेतरी विसरत चाललोय पोरानो. ही आई मात्र आम्ही कुठेतरी विसरत चाललोय पोरानो. कुठल्या जिथं आपली आई असते तिथं जाऊन आईच्या पाया पडायला मात्र विसरू नका पोरानो. जिथं आपला बाप उभा असतो तिथं जाऊन बापाला मिठी मारायला मात्र विसरू नका पोरानो. कारण या विश्वातले सगळे देव जर कुठं असतील तर ते आपल्या आई बापाच्या पायावरती आहेत, आई बापाच्या चरणावरती आहेत. लक्षात घ्या, हे कधीच विसरू नका. हा संस्कार तुमच्या काळजामध्ये पेरायला आलोय पोरा. हे बघ रे, पर्यंत आला नाही रे. गाभाऱ्यातला देव कधीच उठून तुझ्यापर्यंत आला नाही. पण लेकरा, तुझ्या पायात जर काटा घुसला आणि तू आई म्हणून जर ओरडलास तर घरातनं पहिला हंबरडा फोडून जर तुझ्या जवळ कोण पळत येत असेल तर त्याचं नाव आई बाप आहे. बघ, त्याचं नाव आई बाप आहे. तुझी खरी वेदना जर कोणाला कळत असेल तर त्या गाभाऱ्यातल्या देवाला नाही पोरा. तुझी वेदना तुझ्या बापाला कळते, तुझी वेदना तुझ्या आईला कळते. म्हणून लेकरा सांगतो बघ, या जगातल्या कुठल्या देवाच्या पाया नाही पडलास तरी चालेल, पण उठल्या उठल्या आपल्या आई बापाच्या पाया पडायला कधीच विसरू नकोस रे पोरा. तुझ्या आयुष्यातला खरा देव म्हणजे तुझा बाप आहे आणि खरी देवी म्हणजे तुझी आई आहे बघ. आणि तुला एक सांगतो बघ, हे बघ पोरा, तुला अजून एक सांगतो बघ. ज्या वेळेला शाळेमध्ये येशील ना, एखाद्या मंदिरात चाललास तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याच्या अगोदर त्या मंदिराच्या दरवाजाला हात लावून आत जातोस पोरा. ज्या वेळेला या शाळेत येशील ना, त्या